5 तत्वात आहे, बरोबर आहे. 5 तत्वातला एक तत्व जरी निकामी गेला आपल्या शरीरातून की आपण निकामी झालो. मग ही 12 महिने आता याच्यामध्ये आपण म्हणतो याच्यामध्ये जिवंत पण आहे, मग जिवंत पण आहे म्हणून आपण ट्रॉलीत भरला, शेतात नेऊन टाकला, बरोबर आहे. पण आता मला सांगा, ह्या वरचा जो हा आहे सुकलेला घेतला आपण, बरोबर आहे. याच्यामध्ये कुठला तत्व कमी झाला आता? बरोबर आहे, ओलावा कमी झाला. म्हणजे गायीच्या शेणामध्ये जीवाणू आहेत हे आपल्याला माहित आहेत. 1 कोटी जीवाणू, 2 कोटी जीवाणू म्हणतो. 1 ग्राम जो शेण आहे गायीचा त्याच्यामध्ये आपल्याला जीवाणू आहेत. पण ते जीवाणू कधी असतील याच्यामध्ये? ओलावा असताना. आता हा काय झाला? कोरडा. म्हणजे यातला जलतत्व जो काय झाला? नष्ट झाला. आणि जलतत्व नष्ट झाल्यामुळे याच्यातले जे जीवाणू असतील ते जीवाणू काय झाले? मग आता हा शेतात नेऊन टाकला तर आपल्या उपयोगाचा आहे का सध्या? म्हणजे आपल्याला काय म्हणून राहिला की हा आपण तर टाकला, मी याच्या मागे जनावराला चारा घाला, जनावराला चारा, शेण उचला, शेण टाका, वावरात नेऊन टाका फेका. पण पिकाच्या वाढीच्या अवस्थेत जर त्या जमिनीला जे आवश्यक आहे, त्या मातीला जे आवश्यक आहे, जीवाणू तेच जर मिळाले नाही तर मग हा टाकून उपयोग काय? याच्यातले जीव तत्व जे आहेत ते जलतत्व गेल्यामुळे जीव यातला नष्ट झाला. आणि ज्याच्यातला जीव नष्ट झाला ते काय होते? पाण्यावर जीव तत्व गेला. आपला जीव तत्वावर पाण्यात बुडाला होता, आपला तत्व गेला निघून. नंतर अग्नितत्व आपला संपला, वायू तत्व आपला संपला की आपण वरत. तसा याच्यातला वायू तत्व आणि जलतत्व संपला म्हणून हा तरंगलावर. हा आहे का? निकामी. हा जो वरचा आहे, आता हा भुसा जरी आहे, आता हा भुसा जरी म्हटला तर हा भुसा याच्यामध्ये बी तत्व आहे का? हा भुसा ज्यावेळेस आपण शेतात नेऊन टाकतो आणि पाणी एखादा पहिलाच पाणी असतं मुरगाचा पाणी, दडक्याचा पाणी म्हणतो आपण विदर्भात. दडक्याचा पाणी आला, मग पाण्याचा लोट व्हायला तर तो लोट काय करते? सगळं सोबत बघून घेऊन जाते. आता हा जर 30 ट्रॉलीचा शेणखताची ढिगारा असेल तर जवळपास 10 ट्रॉल्याच्यातलं बघूनच घेऊन चालला जाते. मग यांची 10 ट्रॉल्यापर्यंत जेवढी मेहनत असेल ते सगळी नाल्यात. झालं नुकसान. मग पर्याय काय लागणार आहे त्याला? रासायनिक खताचा डोस वाढतो. म्हणजे काय होऊन राहिला? आपला खर्च वाढला. मग अशा पद्धतीने खर्च वाढते आपला. म्हणून हे बायोडायनामिक पद्धती आहेत. ही बायोडायनामिक पद्धती म्हणजे हिची व्याख्या आहे की ब्रह्मांडीय शक्तीच्या सहाय्याने जीवशक्ती बरोबर जो आपण काही विज्ञान करतो, म्हणजे शेतीत प्रयोग करतो, त्याला बायोडायनामिक शेती म्हणतात. आणि बायोडायनामिक शेतीमध्ये शेणखताचा उकिरड्यापासून जे कंपोस्टिंग तयार करतात, त्या तयार करण्यासाठी लागणारा जो काही कल्चर असतो तो आहे HS9 कल्चर. आणि HS9 कल्चर वापरून याच्यामध्ये ज्यावेळेस याचं द्रावण तयार करून आपण टाकू तर ह्याच्यामध्ये जे मेलेलं जीव आहे ते मेलेलं जीव पूर्ण परत येतं. आणि मग ते जीव तयार झालेलं जे काही खत असेल, जिवंत खत असेल, ते जिवंत खत नंतर आता हे जो कच्चा शेणखत आहे आपण काय करतो? उन्हाळ्यात टाकतो. हे पिकाच्या पेरणीच्या अगोदर किंवा आपण जे नांगरटी वखरटी करतो त्याच्या अगोदर टाकतो. पण हा कंपोस्टिंग खत तयार झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पिकाची पेरणी अवस्था असते, म्हणजे पेरणीचा काळ आहे, पिकात मातीत ओलावा आहे, त्यावेळेस द्यायचा असतो. त्याची प्रक्रिया कशी करायची आहे? तर आता साधारणतः हा तुमचा अवैध ढीग आहे, 30 ट्रॉलीचा शेणखत आहे, बरोबर आहे. ह्या 30 ट्रॉलीच्या शेणखताला एक काय करायला लागते? आता यांच्याकडे समजा आकारमान, आता समजा ही एक जागा आहे, ह्या जागेला हा शेणखत 3 प्रकारामध्ये आहे. ढिगारा म्हणजे खालचा जो आहे तो सडलेला आहे, गरमीमुळे काय होऊन राहिला? त्याच्यामध्ये अग्नितत्व काय होते? वाढतं. अग्नितत्व वाढतं. आता तुझं खाली कोरत कोरत गेला तर काय एवढी गरमी होते की आपल्याला खत काढायची लागते. मग एवढं पसीना होते की ते हातही लावू देत नाही त्याला. म्हणजे त्यातलं जे संतुलन असतं, म्हणजे वायुतत्व आणि जलतत्वातला ते 2 तत्व कमी झाले असतात, अग्नितत्व वाढलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय असते? याच्यातला वायुतत्व जलतत्व सबंध गायब झालेला आहे, बरोबर आहे. फक्त याच्यातला जो मधातला जो 33% भाग असतो, जो मध्य म्हणजे सळवा असते त्याच्या खालचा, आणि जो मध्ये असतो म्हणजे जो मधातला असतो, तो मधातला फक्त 33% भाग आपल्या कामाचा आहे. म्हणजे यांची जर 30 ट्रॉलीची गंजी आहे, फक्त 10 ट्रॉल्या यांच्या आज रोजी ह्या गंजीतल्या कामाच्या आहेत, 20 ट्रॉल्या या गंजीतल्या कामातले नाही. ते कामात येतील कधी? ज्यावेळेस ते मातीत जातील, जीवाणू त्याला कंपोस्टिंग म्हणून खताचं म्हणून खाद्य म्हणून वापर करतील, सेंद्रिय खतात परिवर्तन करतील, त्यावेळेस ती उपयोगी येतील. तोपर्यंत ते मातीत किती राहील हे माहित नाही, है ना. तर अशा पद्धतीनं हा जो आपला ढिगारा आहे, ह्या ढिगाऱ्याला HS9 कल्चर आता